भंडारा जिले के कारधा गांव के पास वैनगंगा नदी के पात्र में कांग्रेस पार्टी द्वारा किए जा रहे जल समाधि आंदोलन को बड़ा समर्थन मिला है। कांग्रेस नेता और पूर्व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के नेतृत्व में सैकड़ों कार्यकर्ता और नागरिक आंदोलन में शामिल हुए। धान खरीदी, बोनस, फसल बीमा और किसानों की विभिन्न लंबित मांगों को लेकर आंदोलनकारियों ने सीधे वैनगंगा नदी में उतरकर सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। इस दौरान सांसद डॉक्टर प्रशांत पडोले, गढ़चिरौली के सांसद नामदेव किरसाण समेत कांग्रेस के कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। आंदोलनकारियों का आरोप है कि सरकार किसानों की समस्याओं की लगातार अनदेखी कर रही है। वहीं कांग्रेस नेताओं ने चेतावनी दी है कि यदि मांगे जल्द पूरी नहीं हुई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये जवळपास रोज 10 शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहतोय। त्याच्यात महिला शेतकरी सुद्धा आहेत। केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारचं चुकीचं धोरण आणि राज्यातल्या फडणवीसच्या भाजपच्या सरकारचं धोरण हे सरकार विरोधी आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। आम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी होत आहे। काँग्रेस कमिटीच्या वतीने हा मोर्चा होते। यामध्ये आमच्याकडे धान पिकते, धानाला लिमिट देऊन व्यापाऱ्यांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचं पाप केंद्रातल्या आणि राज्याच्या भाजपच्या सरकारने केलेला आहे आणि त्याचा परिणाम आम्ही भोगतोय। त्यामुळे शेतकरी पावसाळ्यात पिकवलेल्या धानाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तो धान मोजला गेला नाही। आता उन्हाळीचा धान आला, त्याची चिंता वेगळी आहे। मक्याचा प्रश्न आहे। काँग्रेसच्या काळात या सगळ्या व्यवस्थेला कुठली लिमिट नव्हती। शेतकऱ्यांनी पिकवलेला एकूण एक दाना घेतला जात होता, पण भाजपचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं गेलं आणि त्याचप्रमाणे महागाईचा उच्चांक ज्या पद्धतीने वाढलेला आहे त्याचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांना भोगावा लागतंय। तेही कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडणं आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि मध्यमवर्गीयांना हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका। ज्या बीजेपीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या तुम्हाला आत्महत्या करावा भाग पाडला गेला, तर त्याच्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका। काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे। ज्या सरकारच्या बीजेपीच्या चुकीच्या धोरणामुळे हे आत्महत्याची वेळ आली, यामध्ये आपण या सरकारलाच आता आत्महत्या करायला भविष्यात पाडू, पण तुम्ही आत्महत्या करू नका। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय।